सगुण रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान या विषयी आपण सगळं आज म्हणजे दादांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर त्याची थोडीशी मी तुम्हाला प्रस्तावना देतो की SRT हे नेमकं काय आहे. तर SRT सगुण रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान किंवा टेक्निक. तर सगुणा हे दादांच्या बागेचं नाव आहे, सगुणा बाग. आणि रिजनरेटिव्ह म्हणजे पुनर्निर्मिती किंवा पुनरुज्जीवित करणं. म्हणजे आज आपल्या जमिनींचा नांगरणी करून करून जो आपण ऱ्हास केलेला आहे, तर त्या मातीला जिवंत करणं म्हणजे रिजनरेटिव्ह. त्या मातीमध्ये जिवंत गांडूळ नैसर्गिक पद्धतीने येणं म्हणजे रिजनरेटिव्ह. त्या मातीचा सेंद्रिय गर्भ हा 0.2% पासून 1% घेऊन जाणं म्हणजे रिजनरेटिव्ह. आणि तिथला शेतकरी सगळ्यात महत्वाचा म्हणजे आनंदी होणं. तर पहिली भूमाता आनंदी करणं, आणि भूमाता आनंदी झाल्यावर तिथलं पीक आनंदी होतं, आणि पीक आनंदी झाल्यावर तिथला शेतकरी पण आनंदी होतो. तर असं हे सगुण रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला जमीन नांगरायची नाही हे त्याचं पहिलं तत्वज्ञान आहे. दुसरं तत्वज्ञान असं आहे की प्रत्येक पिकाची मुळं आणि तणांची मुळं की आपण जागेला ठेवतो आणि जागेला कुजवतो, त्याच्यापासून आपण सेंद्रिय खत निर्मिती करतो. ती कशा पद्धतीने करतो, त्याचं महत्व काय ते तुम्हाला दादा सांगतील. आणि त्याचप्रमाणे त्या शेतामध्ये आपण पिकांची फेरफारट करतो. म्हणजे एकामागून एकच पीक नाही घेत आपण. म्हणजे मक्याच्या मागे मका किंवा सोयाबीनच्या नंतर सोयाबीन असं पीक घेत नाही. तर पिकांची फेरफारट करणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जमीन नांगरायची नाही. दुसरं म्हणजे प्रत्येक पिकाची मुळं, तणांची मुळं ही जागेला ठेवून त्याच्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करायची. आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पिकांचं फेरफारट करायची. तर ह्या त्रिसूत्रीवरती किंवा ह्या 3 तत्वांवरती SRT तंत्रज्ञान आहे. अतिशय म्हणजे सोपं साधं असं तंत्रज्ञान आहे. शेतीवरचा आपला सगळ्यात जास्त जो खर्च होतो हा नांगरणी किंवा मशागतीवरती होतो. म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये साधारणतः एका एकराला 10,000 रुपये खर्च येतो ह्या सगळ्या मशागतीवरती. सो आता सगुणा बागेमध्ये आम्ही गेली 15 वर्ष झाली जमीन नांगरलेली नाहीये. आणि अशी तिथे सगळी जागा मिळून ती 50 एकर आहे. त्या 50 एकरापैकी 15 एकरवरती भात शेती होते. तर विचार करा की दरवर्षी आमचा समजा एका सीझनचा 10,000 रुपये खर्च वाचला. अशी आम्ही वर्षाला 3 पिकं घेतो. समजा आम्ही 3 वेळा नांगरणी करत असू किंवा मशागत करत असू वर्षातनं 3 हंगामामध्ये, तर 30,000 वर्षाचे वाचले. असे 15 वर्षाचे वाचले पैसे आमचे. म्हणजे किती पैसे वाचले. आज आपल्याला शेतीवरती जो सगळ्यात मोठा खर्च होतोय हा आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वरती होतोय. म्हणजे उत्पादन खर्चावरती आपण जास्त खर्च करतोय. तर हा सगळा खर्च कमी करायचा असेल तर SRT सारखा साधा सोपा पर्याय नाहीये. आज तुम्ही मग सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्याला एखादं चांगलं पीक काढायचं असेल आपल्या शेतामध्ये तर आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात. तर पहिल्यांदा आपल्याला जमिनीची आडवी उभी नांगरणी करायला लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकायला लागतं, चांगलं बी वापरायला लागतं, चांगलं त्याच्यासाठी खतं, कीटकनाशक, काही सेंद्रिय खतं असतील किंवा त्याचे काही फवारे असतील. असं जर का करत आपण राहिलो तर आपला उत्पादन खर्च किती वाढेल आणि त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न किती असेल किंवा उत्पादन किती असेल याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा. तर SRT मध्ये ह्या काही गोष्टी करायला लागत नाहीत. म्हणजे नांगरणीपासून फवारण्यांपर्यंत ह्या किंवा रासायनिक खतं ही सगळी कमी कमी होत जातात. त्याशिवाय भूमातेची जी काही मातीची कणरचना आहे, माती इथे तुम्हाला समोर ठेवली, इथे माती दादा दाखवतील तुम्हाला नंतर. तर त्या मातीची कणरचना सुधारते आणि त्या जमिनीमध्ये पाणी शिरपायला लागतं. आज हा सगळा दुष्काळी भाग आहे, पाऊस कमी आहे. पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा इथली माती सुपीक कशी करायची, इथल्या तुमच्या विहिरी असतील, बोरवेल असतील, त्यांचं पाणी कसं वाढवायचं, हे तंत्रज्ञान म्हणजे SRT तंत्रज्ञान आहे. म्हणजे ह्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या जमिनींमध्येच आज आपण काय करतो, पाणी साठवण्यासाठी धरणं बांधतोय, विहिरी बांधतोय, शेततलाव करतोय. तर हा पाणी साठवण्याचा काही शाश्वत मार्ग नाहीये. पाणी आपल्या जमिनीच्या पोटात साठलं पाहिजे तर ते अतिशय म्हणजे उत्तमरित्या आपल्याला त्याचा नंतर पुनर्वापर करता येईल. तर SRT तंत्रज्ञानामध्ये इंच आणि इंच जागेमध्ये हे पाणी जे आहे ते जमिनीच्या पोटात झिरपतं. असं हे अतिशय म्हणजे सुंदर तंत्रज्ञान आहे. आणि ह्याविषयीची सगळी जी माहिती आहे म्हणजे याच्यामध्ये आता जवळजवळ 40 ते 50 प्रकारची पिकं आपण ह्या SRT पद्धतीने लावतो. तर ती त्या पिकांची माहिती इथे हा जो बोर्ड लावलेला आहे SRT कृषी मित्र म्हणून, तर हा व्हॉट्सअपवरचा तुमचा मित्र आहे शेतकऱ्यांचा. म्हणजे हा जो नंबर इथे लिहिलेला आहे 9673021975, हा जर का तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलात आणि व्हॉट्सअपवरती फक्त SRT असं इंग्रजी टाईप केलं किंवा मराठीत जरी SRT टाईप केलं किंवा नमस्कार म्हटलं किंवा HI हाय म्हटलं तरी तुम्हाला लगेच हा व्हॉट्सअप जो आहे तुमच्याशी बोलायला लागतो. तो तुम्हाला तुमचं नाव विचारतो,
व तुम्हाला कुठल्या पिकाविषयी माहिती हवी असं विचारतो. असं करून 45 पिकांचा प्रोटोकॉल ह्याच्यामध्ये सेव्ह केलेला आहे, जो तुम्हाला केव्हाही वापरता येईल. तर असं हे एसआरटी चॅटबॉट याला आम्ही म्हणतो, एसआरटी कृषी मित्र. ज्याच्याने तुम्हाला एसआरटी विषयी सगळी जी माहिती आहे ती तुमच्या फोनवरती अतिशय मोफत मिळणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की आपण शेती करताना आपण आणखीन एक फार मोठं काम करतोय. आज ही उष्णता म्हणजे आपण जाणवतोय की दरवर्षी 1-2 डिग्रीने टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. म्हणजे आजच अॅग्रोनमध्ये आम्ही बातमी वाचली की अकोला मध्ये सगळ्यात जास्त उष्णता आहे. म्हणजे जगातलं सगळ्यात जास्त उष्ण प्रदेश कुठला असेल तर अकोला, अशी बातमी अॅग्रोनच्या फ्रंट पेजवरती आहे. तर ही उष्णता वाढत चालली, याला वेगळी कारणं आहेत. त्याच्यातलं एक कारण जे आहे ते म्हणजे आपण जमीन नांगरतो ते कारण आहे. ते कारण कसं आहे, ज्या वेळेला आपण जमीन नांगरतो त्या जमिनीत असलेला जो का कर्बवायू आहे, कार्बन डायऑक्साईड, तो हवेत सगळा निघून जातो. आणि हे जे काय हा कर्बवायू जो आहे हा गरम वायू आहे. जसं आता इथल्या सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या आपण, तर आपण जे काही कर्बवायू सोडतोय नाकातनं त्यांनी ही खोली गरम होईल. तसंच हा सगळी पृथ्वी जी आपली आहे ती सतत गरम होत चाललेली आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कारखान्यात निघणारा धूर असेल, आपण करत असलेलं कन्स्ट्रक्शन असेल, तसंच शेतीमधनं आपण 30% कर्बाचं उत्सर्जन करतोय. हे कर्बाचं उत्सर्जन आपण करतोय हे नांगरणीने करतोय. तर एसआरटी मध्ये नांगरणी बंद झाली, अगोदरच्या पिकाची मुळं आपण जागेला ठेवायला लागलो, तर हा हवेतला कर्ब, आपली जी वनस्पती आहे ती त्यांच्या मुळांवाटे जमिनीमध्ये स्थिर करते आणि त्या जमिनीचा कर्ब वाढतो. आणि हा वाढलेला कर्ब तुमच्या फायदेशीर आहे. म्हणजे ह्या पृथ्वीचं तापमान थांबवण्यासाठी फायदेशीर आहे, हवामान बदल रोखण्यासाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय तो तुम्हाला एक वाढीव उत्पादन पण देणार आहे. या सगळ्याला आपण म्हणतो कर्बाचं स्थिरीकरण किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशन. आणि ह्याला धरूनच आज नवीन एक जगामध्ये मार्केट निर्माण झालंय, त्याचं नाव आहे कार्बन क्रेडिट. तर कार्बन क्रेडिटच्या ही एक योजना जी आहे याच्यामध्ये इथे आपल्याकडे म्हणजे सगुणा रुरल फाउंडेशन सोबत सिक्वेस्टर कंपनीचे मयूर दादा पण इथे उपस्थित आहेत. तर सिक्वेस्टर कंपनीचा इथे हा बोर्ड लावलेला आहे बघा. तर ह्या कंपनीच्या माध्यमातून जसं तुम्ही शेती करताना तुम्हाला फायदा होणारच आहे, तसंच थोडा फायदा तुम्हाला कार्बन क्रेडिटचा सुद्धा मिळणार आहे. तर तो कार्बन क्रेडिटचा फायदा कसा मिळवायचा हा त्याचा इथे नंबर दिलेला आहे. याच्यावर तुम्ही तुमचं नाव वगैरे रजिस्टर करू शकताय. पण आपला मुख्य ध्येय हा एसआरटी असणार आहे. त्याच्यामध्ये आपली माती सुपीक करणं असणार आहे. आपल्याला चांगलं निरोगी, रोगविरहित आणि चविष्ट अन्न निर्मिती करणं आणि सगळ्यात म्हणजे तुम्ही स्वतः सगळे शेतकरी आनंदी होणं हा एसआरटीचा मुख्य फायदा आहे. हा फायदा जो असणार आहे हा दुय्यम फायदा असणार आहे. ते तुम्हाला एक हातावरती पेढा देण्यासारखं असणार आहे किंवा बोनस असणार आहे. तर असं हे सगळं एसआरटी, सगुणा रुरल फाउंडेशन आणि सिक्वेस्टर अशी सगळी त्रिसूत्री आहे. याच्यातून आपल्याला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची प्रगती साधता येणार आहे. तर मला माफ करा मी थोडंसं जास्त बोललो असेल तर, पण त्या वेगळ्या गोष्टी आपण एसआरटीच्या माध्यमातून इथे करणार आहोत. तर धन्यवाद मंडळी.